सो गाईज आज गेलो संध्याकाळी जिमला, कारण आपल्या होता आप्पाचा बड्डे, म्हणजे आपल्या सनी भाऊचा होता बड्डे. तर आम्हाला जातो होतं सेलिब्रेशन करायला तो बड्डे. रोशन भाऊ पण आला जिमला आज, म्हणजे लेट झाला तो ऑफिसच्या कामामुळं. त्यामुळं तो ते कॅज्युअल कपड्यानं झाला. आम्ही घेतला गाईज केक कापायला, सेलिब्रेशन करायला. पहिले आशू भाऊ बसल्यानंतर यावी या भाई तर सत्कारच केला होता आप्पाचा. मग घेतला, सत्कार झाला, मग हार घालला. आप्पा बोलतो हार बी नाही घालू. मग गाईज केला हॅपी बर्थडे टू यू, म्हणजे केला बड्डे सेलिब्रेशन. गाईज बड्डे सेलिब्रेशन करायला लय मजा आली. म्हणजे आमचं म्हणजे पूर्ण ग्रुप होता बड्डे सेलिब्रेशन करायला, बाकीची कोण नव्हती. म्हणजे आमचा एवढा ग्रुप आहे 7-8 जणांचा. आम्ही जिम करतो मिळून. मग गेलो, आप्पाने आपल्याला हॉटेल नुकडलं न्याला पार्टी द्यासाठी. तर आम्ही थांबलेलो इकडं बाहेर दोघं, कारण आम्ही दोघं आलो पुढं, कारण आमची गाडी चालली आहे फास्ट. नंतर आली सगळी. आप्पाने काहीच लुंगी घातलेली, म्हणजे अन्न वाटावं म्हणून त्याला चॅलेंज केलं तर आम्ही सर्व लुंगी घालायसाठी. मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये बसलो. तर काय ऑर्डर मागवायची सगळ्यांना तो डिस्कशन चाललेलं काहीच. मग मागवलं रोशन भाऊ तो व्हेज खाणार होता, त्याचा तो नॉनव्हेज खाणार नाही. मग मी पण इथं बसलो काहीच, बघा माझं लक्ष कुठे. मग आमचा पहिला स्टार्टर आला चिकन तंदुरी आली मस्त, ती तोरली फुल एकदम. म्हणजे मला तर पहिले लेग पीसच झालं, तर मी लेग पीस पहिले खाल्लं काहीच. बघा कसं खातो, खाऊ नका तुम्ही या दुरीला खाला. मग आली आपली चिकन क्रिस्पी. मग रोशन भाऊ त्याचा व्हेज खात होता. नंतर मग आला आमचं चिकन अंगारा न होत्या नान. तर तुम्ही नुसता बघत नका बसू. व्हिडिओ पटले तुम्हाला, मला माहिती पटले तुम्हाला व्हिडिओ, मग लाईक करा. मी घेतो खाऊन. तुम्ही पण एका दिवशी असंच मला जेवायला म्हणजे मी पण तुमच्या घरी येतो ना. चॅनलला सबस्क्राईब मारा. जो तो सबस्क्राईब मारणार नाही त्यांना अचानक असंच येऊन धप्पा देईन ना घरी येऊन जेवण तुमच्या गाईच. बाय बाय.